हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. मॉनेको बिस्किटपासून आज आपण खूपच भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तुम्ही चॅट पाहिला आहे, पण आज खूप वेगळी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपण मॉनेको बिस्किटचं एक पॅकेट घेतलं आहे. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. खूप छान भन्नाट. एकदा बनवलं ना की तुम्हाला सारखं सारखं बनवावं लागेल, एवढं टेस्टी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे. त्याचं साल काढून घेणार आहोत. खूप छान टेस्टी होता बघा. अशा प्रकारे तुम्ही अवश्य बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. अशा प्रकारे आपण साल काढून घेतला आणि चमच्याच्या साहाय्याने आपण तो बटाटा आहे तो स्मॅश करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे किसून घेतला तरी चालेल, पण मी चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करणार आहे. छान स्मॅश होतो कारण आपला बटाटा आहे तो छान उकडला गेला आहे. खूपच चटपटी टेस्टी. आता सुट्ट्या आहेत मुलांना, मग तुम्ही अशा प्रकारे मुलांना वेगवेगळ्या घरातील खायसाठी खाऊ बनवून देऊ शकता बाहेरचं खाण्यापेक्षा. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते. त्यानंतर हिंग घातला आहे कारण आपण इथे बटाटा वापरत आहे. आपल्याला छान असा त्रास होणार नाही. त्यानंतर चाट मसाला टाकला आहे चटपटीतपणा येण्यासाठी. चिली फ्लेक्स टाकले आहे, दिसायला खूप छान दिसतं आणि चव पण छान लागते. त्यानंतर हळद टाकली आहे बघा. हळद पण आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे स्रोत त्याचा. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. कांदा आणि टॉमॅटो मी नंतर त्यामध्ये घालणार आहे, कारण त्यामुळे कांदा आणि टॉमॅटोनी त्याला पाणी सुटेल. पुढे बघा आपण बघणारच आहोत की मी कधी कांदा टॉमॅटो घालणार आहे. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. खूप छान युनिक रेसिपी आहे. तुम्ही कधी बनवली नसेल तर अवश्य अशा प्रकारे बनवा आणि घरातील मंडळींना छान चहाबरोबर तुम्ही खायला द्या. खूपच आवडीने खातील आणि एकदा जर बनवली तर तुम्हाला सारखी फरमाईश येईल की अशा प्रकारे तू बनव म्हणून. त्यानंतर मी मिरी पावडर टाकली आहे, त्याने छान असं चटपटीतपणा येईल आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा. आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे. नंतर बघा आपण त्यामध्ये कांदा टॉमॅटो घालून घेणार आहोत, कारण आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. कशी बनवणार आहोत ते पूर्ण लक्षपूर्वक पहा. छान कांदा आणि टोमॅटो आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे दुसऱ्या भाज्यांचा समावेश केला तरी चालेल, जसं की काकडी, कोबी किंवा पालेभाज्यांचा वापर केला तरी पण चालेल. पण मी म्हटलं नाही, आपलं साधं छान बनवावं आणि चटपटीत बनवावं. त्यासाठी बघा आपण मॉनेको बिस्किटचं पॅकेट घेतलं आहे, ते आपण छान फोडून घेणार आहोत. तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे बघा आपण छान त्याचं बिस्किट आहे ते सुट्टे करून घेणार आहोत. खूप छान असं चटपटीत आपला ब्रेकफास्ट म्हणा की छोटी मोठी भूक लागेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. एवढं छान होतं बघा. अशा प्रकारे आपण बिस्किट काढून घेतले आहेत आणि छान आपण मांडून घेतले आहेत बघा. त्यानंतर त्याला आपण शेजवान चटणी लावणार आहोत. तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस लावला तरी चालेल, आणि पण छान असा चटपटीतपणा येतो. माझ्याकडे शेजवान चटणी होती म्हणून मी लावली, कारण चटणीचा स्वाद म्हटलं ना तर खरंच खूपच अप्रतिम लागतो. तुम्हाला शेजवान चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर ती पण अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता. पण आता माझ्याकडे ती संपली आहे. मी विकतचं पॅकेट आणलं होतं, तीच लावत आहे. हे बघा छान असं आपण जी बिस्किट आहे ते डिझाईनची बाजू खाली करायची आहे आणि दुसरी बाजू आहे बघा तुम्ही. अशा प्रकारे आपण त्याला छान शेजवान चटणी आहे ती लावून घेणार आहोत. खूप सुंदर चटपटीत, अगदी केल्या संपून जाईल एवढा टेस्टी होतं बघा आपला. मी नंतर मी सांगते त्याचं, तुम्ही अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आणि टेस्टी
तयार होत आहे आपली रेसिपी. पूर्ण शेजवान चटणी आहे ती आपली लावून झाली आहे बघा अशा प्रकारे. नंतर आपण जी बटाट्याचं मिश्रण तयार केलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे बनवले आणि ते अशा प्रकारे आपण ठेवून घेणार आहोत. आलं असेल तुमच्या लक्षात, आपण मोनॅको बिस्किटचं सँडविच बनवत आहोत मैत्रिणींनो. खूप छान लागतं, पण हे लगेच बनवलं की खायचं आहे, कारण जी बटाट्याची भाजी आहे ते ओलसरपणामुळं बिस्किट आहे ते सॉफ्ट होतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा तुम्ही चटपटीत असं बनवून लगेच खाऊ शकता. एवढं छान लागतं आणि टेस्टी महत्त्वाचं. खूप सुंदर असं मोनॅको बिस्किटचं सँडविच अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवा. अगदी मुलांनाच नाही तर घरातील मंडळींना पण खूपच आवडेल. हे बघा असं दुसरं बिस्किट आपण अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि हे बघा असं प्रकारे प्रेस करायचं आहे बघा. त्यानंतर मी शेव घेतली आहे, बारीक शेव. त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे स्टफिंग केलं आहे बिस्किटाला हे बघा अशा प्रकारे घोळून घ्यायचं आहे बघा. म्हणजे ओलसरपणामुळे शेव लागेल आणि शेवेच्यामध्ये ती कोथिंबीर आहे ती किती अप्रतिम दिसते की नाही मैत्रिणींनो. खरंच खूप आवडेल घरातील तुमच्या सर्वांनाच, अगदी लहानांपासून मोठ्यांना. एवढी छान अशी आपली मोनॅको बिस्किटची सँडविच बघा किती सुंदर दिसत आहे बघा. छान अगदी बघता क्षणी फस्त होईल आणि तुम्हाला फरमाईश होईल की अशी सारखी सारखी बनव. अशी अप्रतिम रेसिपी मैत्रिणींनो, करून बघा. आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. आणि असे छान छान अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडतील अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा किती सुंदर असं आपलं सँडविच तयार झालं आहे मोनॅको बिस्किटचं. बघू शकता आपण किती सुंदर अप्रतिम चवीचं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप छान टेस्टी. अशा प्रकारे बनवा मैत्रिणींनो. सुट्टी आहे मुलांना, बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकार बनवून मुलांना देऊ शकता. त्यानंतर मी त्याला टोमॅटो सॉस टाकणार आहे, म्हणजे खायला ती एक नंबरच लागेल. अशा प्रकारे बनवून बघा, खूपच चविष्ट टेस्टी. हे बघा असं टोमॅटो सॉस टाकणार आहे बघा. दिसायला पण सुंदर आणि खाताना पण छान असं चटपटीतपणा. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.